नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. ग्रुप सी ला खूप चांगल्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. तर आता थोडंसं मुलं कन्फ्युजन मध्ये आहेत की प्राधिकरणनी आहे पसंतीक्रम. तर याच्या संबंधी आयोगाने सूचना दिलेल्या आहेत. कधीपासून पोर्टल सुरू होणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला पसंतीक्रम जो आहे तर तो चूज करायचा आहे त्याच्याविषयीच माहिती जी आहे तर ते आपण इथं बघणार आहोत. बघा, ही 21 फेब्रुवारी 2025 रोजी आलेली ही आयोगाची सूचना आहे. याच्यामध्ये त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखन संवर्ग नियुक्ती प्राधिकरण पसंतीक्रम सादर करण्याबाबत त्यांनी इथं माहिती सांगितलेली आहे. बघा, काय माहिती सांगितलेली ती बघूया. तत्पूर्वी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या नावाने आपलं YouTube चॅनल आहे, याला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावर तुम्हाला सर्व अपडेट्स जे आहेत तर ते मिळत राहतात. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखन या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, ज्याला खूप ठिकाणी नाव काय दिलेले जीएमएल. खूप सारे नवीन विद्यार्थी म्हणतात हे जीएमएल काय आहे, तर जीएमएल म्हणजे जनरल मेरिट लिस्ट, सर्वसाधारण गुणवत्ता यादी 11 फेब्रुवारी 2025 ला जाहीर करण्यात आलेली होती. प्रस्तुत संवर्गाच्या अधिसूचित नियुक्ती प्राधिकरण निहाय कार्यालयांना प्रिफरन्स नंबर विकल्प सादर करण्याकरता आयोगाच्या mpc.gov या संकेतस्थळावरील ऑनलाईन फॅसिलिटीज मधील मेनू मध्ये अपॉइंटिंग अथॉरिटी प्रिफरन्स वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेब लिंक 24 फेब्रुवारी 2025 पासून तर 2 मार्च 2025 पर्यंत चालणार आहे. हे 24 फेब पासून हाच कार्यक्रम चालणार आहे की कोणतं पहिलं ठेवायचं प्राधिकरण आणि कोणतं नंतर ठेवायचं, तर हाच सगळी गोष्ट चालणार आहे. एमपीएससी वेबसाईटवर गेलात, ऑनलाईन फॅसिलिटीज मध्ये गेलात तरी ऑलरेडी आलेले ऑप्टिंग आउट आणि पोस्ट प्रिफरन्स मे बी मोस्ट प्रोबेबली याच्यामध्ये जे आहे तर ते तुमचं ऑप्शन जे आहे तर ते 24 फेब्रुवारी पासून घेऊन लागेल. त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने ही कारवाई जी आहे तर ते करण्यात येईल, ते पण आपण एकदा समजून घेऊया. उमेदवारांकडून विहित पद्धतीने प्राप्त पसंती क्रमाच्या आधारे अंतिम निकाल आणि शिफारस संदर्भात पुढील कारवाई करण्यात येईल. कारण की अजून अंतिम निकाल बाकी आहे, ज्याच्यामध्ये तुमचं प्राधिकरण निहाय पण तुम्हाला दिलं जाईल. बघा, उमेदवाराने पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना, लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना प्रस्तुत संवर्गांचे जे नियुक्ती प्राधिकरण निहाय विकल्प निवडले आहेत केवळ त्याच नियुक्ती प्राधिकरणाच्या कार्यालयाकरता उमेदवारांना पसंतीक्रम सादर करता येईल. ऍक्च्युली याच्यात थोडी अट शिथिलही करू शकत होते की कोणतंही तुम्ही निवडू शकतात, कारण की ज्यावेळी हे प्रथमतः हा कार्यक्रम सगळा पहिल्यांदाच झालेला आहे तर त्यावेळी उमेदवारांना माहित नव्हते. आता काहींनी मुंबई सिलेक्टच केलं नव्हतं, त्यांना वाटतं कुठं मुंबईला जाईल मी, किंवा काहींनी बाकीचे प्राधिकरण सिलेक्ट केलेले नव्हते, तर त्यांना एक संधी जर इथं दिली असती तर थोडं चांगलं झालं असतं. पण ठीक आहे, आता त्यांनी सांगितलेले की पूर्व परीक्षेमध्ये जे तुम्ही तिथं टिक केलेले असतील जेवढे, काही लय खुश आहे की काहींनी सगळं टिक करून ठेवलेलं होतं आणि काही म्हणतील की मी खूप सिलेक्टिव्हली माझ्या जिल्ह्याचं माझ्या भागाचं सिलेक्ट केलेलं होतं, तर ते मात्र थोडेसे इथं टेन्शन मध्ये आपल्याला दिसतात. पण ठीक आहे, पण त्याला आता पूर्व परीक्षेमध्ये जे झालेलं आहे तेच त्याला प्राधिकरण निवडता येणार आहे. पुढे, उमेदवारांनी त्यांना वेब लिंक द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकरण करता पसंतीक्रम अथवा प्राधान्य नाही असा विकल्प निवडणे अनिवार्य आहे. म्हणजेच काय, की इथं नियुक्ती प्राधिकरण असतील तिथं तुम्हाला 1 2 3 4 5 6, आता समजा एखादं प्राधिकरण आहे ज्याला तुम्हाला प्रिफरन्स द्यायचंच नाही तर तिथं नो प्रिफरन्सचं ऑप्शन जे आहे तर ते तुम्ही तिथं निवडणं अनिवार्य असणार आहे. पुढे, वेब लिंक द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकरणनी आहे त्या पदावरील निवडी करता उमेदवार इच्छुक आहे केवळ त्याच पदावरील करता पसंतीक्रम सादर करावे. ज्या पदावरील निवडी करता विकल्प नाही त्या पदाकरता नो प्रिफरन्स असं निवडा. म्हणजे जे प्राधिकरण त्याला पाहिजेच नाही आहे, समजा मुंबईचं प्राधिकरण त्याला जायचं नाही तर तिथं नो प्रिफरन्स तो म्हणू शकतो. पसंतीक्रम सादर केल्यावर डाउनलोड पीडीएफ हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून ठेवता येऊ शकतात. ते सांगू शकतात की मला हे पाहिजे होतं. पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या नियुक्ती प्राधिकरणाकरता ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम सादर करतील केवळ त्याच नियुक्ती प्राधिकरण करता त्यांचा विचार करण्यात येईल. विहित कालावधीनंतर नियुक्ती प्राधिकरण निहाय पसंतीक्रम सादर करण्याची किंवा बदलण्याची उमेदवाराची कोणतीही विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही. नियुक्ती प्राधिकरणाचे पसंतीक्रम सादर करताना कोणत्याही तांत्रिक, सामाजिक, आर्थिक कोणत्याही अडचणी आल्यास तुम्ही जे आहेत तर या नंबरला संपर्क जे आहे तर ते करू शकतात. हा टोल फ्री क्रमांक आहे, याला जर कॉल लागला तर बेस्ट ऑप्शन आहे, नाहीतर तुम्ही या मेलला जे आहे तर ते मेल करून ठेवा. ओके, तर अशा पद्धतीने या सर्व सूचना ज्या आहेत तर त्या देण्यात आलेल्या होत्या. तुमच्यासाठी आणखी एक सूचना आहे की 2025 ची कंबाईनची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी जे आहे
तर ते 10 फेब्रुवारी पासून आपली बॅच सुरू झालेली आहे ग्रुप बी ग्रुप सी ची. ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने असणार आहे. ऑफलाईन आपली पुण्यालाच असणार आहे. ऑनलाईन तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी या खाली दिलेल्या नंबर्सवर तुम्ही नक्की संपर्क साधा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.